त्यात काही कानावता आवाज नाही पडला तर कसं काय सांगायचं. म्हणा आता सुरू झालं. हा मग मी म्हणायचं ना हा म्हणा. आता कुठलीही म्हण म्हणायची, कुठलीही म्हण. त्याचा अर्थ सांगायचा. अर्थ नाही सांगितलं तरी चालेल, फक्त म्हण म्हणायची. मन म्हणायचं. मला त्याचा अर्थच काय कळला नाही चालवायला तर चाललं म्हणायचं आपण काय. म्हणलो ना, नाव सोनूबाई हाती खतलाचा वाळा, असं नाही का. हा, मानगे म्हणे मारते उड्या, हा. असे कुठले म्हणे तुम्हाला जे आठवतात ते सांगा म्हणा. मला एकच म्हण आठवते. एक जोडपं होतं, ती काय म्हणायची, मी शिळीच जेवते, शिळीच भाकर खाते. तो सासरा म्हणायचा आता सोनूला बनवून दे. त्यांनी ते आपल्या बरोबर घेतली जेवायला. जेवली, गेली इथं तितकी समजा त्या मांडवा इतकी माझ्यासारखी म्हणजे जेवली व्हायची. खाली शिळी पाठी म्हणलं आता माझ्या आता बनवून बाई करून सोनूची बनवून खाल्ली आणि माई चव घालायला लागली. आपली शाळा करायची. मग बरं पिशी मला त्या आई बापाला रेटून नेली. आईला वाटलं बा सासू सासरे कधीच येत नसतात, एवढी आपुलकी आणि आज कशी काय आली. जाऊन जायला तुला नेली तिथं. तास जातो ना तिथं. आता बसले उठले गप्पा छापा झाल्या. तसं. चांगलं खेळ. म्हणलं राहून द्या तुमची पोर तुमच्या पशी, तिला बनवून धुणं खाऊ घाला, आमच्या इथं शिळी खाते. अगं बाया म्हणले मला एवढ्या करता आणलं काय मग, मी शिळीच खाते. आहे का मला पोरी तर बोल, आहे का पोरी तर बोललं माझ्या एकटा बनवून भाकर खाल्ली म्हणते मी शिळी खा. हा बरोबर म्हणले मी शिळीच खाते. विकली का? मग तिनं त्याचा काय अर्थ दिला, मी नाही खांडलं पुढं परसभर ये नाही, मी नाही घेतलं 2 फण वावर, मी काहीच केलं नाही. मग मी शिळीच भाकर खाते का काय तुमची, बनवून खाते का. मी जेव्हा एवढा कवायनं फालगा घेईन आणि 2 फण वावर घेईन तेव्हा मी मपली बनवून तो तुमची शिळीच खाते. सासरे घेतले तोंडात मारून म्हणलं चालवा आपल्या घरी. बस एवढीच म्हण होती माझ्या.